सुजाता अंकुश कावळे। काय सांगाल, तुमचा फोटो एका बॅनरवर आलाय, त्यानंतर तुम्ही एक तक्रार केली, नक्की काय हा विषय? शिवाजीनगरच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी माझा फोटो लावलेला आहे। मला त्या बाबतीत काही माहिती नाहीये। माझी नाहक बदनामी झाली आहे आणि सगळे विचारतात की तुम्ही किती पैसे घेतले, काय घेतले, त्या बाबतीत काहीच माहिती नाहीये। हा बॅनर लागल्याचं तुम्हाला कळल्यानंतर काय तुमच्या घरात काय वातावरण होतं? खूप वाद झाले, फोन आल्या परत आई वडिलांना बोलून घेतलं। माझ्या छोट्या 2 लहान मुली आहेत, ते मला घटस्फोटापर्यंत गेलते, त्याच्यामुळे मी तक्रार दिली। काय सांगाल, तुमच्या पत्नीचा आणि तुमच्या आत्याचा फोटो जो आहे तो बॅनरवर झळकल्यानंतर काय पहिली प्रतिक्रिया होती, काय तुम्ही यावर मागणी करताय? सर, अर्थार्थी जर बघायला गेलं तर त्या पक्षाचा आणि माझा काही देणं घेणं नाहीये। 2 दिवसापूर्वी मला कळतंय की माझ्या पत्नीचे फोटो तिथे बॅनरवर झळकतात। शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जो पण एरिया येतोय तो एरियामध्ये झळकतात, जसं औंध, गणेशखिंड असेल, चतुशृंगी असेल, एसबी रोड असेल, इकडे खडके असेल। मला मित्रांचा कॉल येतो की अंकुश वहिनींचे फोटो तिथे झळकतायत, तू काय पैसे घेतलेत का, कसं काय झळकतायत? मी त्यांना विचारलं की कशा संदर्भात आहेत, तर त्यांनी मला सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेअंतर्गत तुमचे फोटो लावलेले आहेत। त्यांना म्हणलं कोणी लावलेत, तर ते म्हणले की जे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत, जे चालू आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे यांनी ते फोटो लावलेले आहेत। मग मी शहानिशा करण्यासाठी त्या भागामध्ये चौकशीसाठी गेलो असता मला ते निदर्शनास येतात की माझ्या पत्नीचे फोटो तिथे लावलेले आहेत। मी सरकारला एकच विनंती करेन की तुम्ही जे महिलांसाठी योजना आणताय, महिलांसाठी असेल किंवा इतर कोणासाठी असेल, तुम्ही जे आत्ता जी योजना आणलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तुम्ही एकीकडे महिलांना बहीण म्हणून संबोधताय, त्याच बहिणीला तुम्ही अंधारात ठेवून त्यांचे पर्सनल फोटो तुम्ही तुमच्या पक्षाच्या बॅनरवर लावताय। हे तुम्ही म्हणजे अंधारात का ठेवताय? काही गोष्टी जे तुम्ही आणताय महिलांसाठी, एक तर तुम्ही महिलांना बहीण म्हणून समजता, त्याच बहिणीला तुम्ही अंधारात ठेवून त्यांचे फोटो लावताय। मला फक्त एकच म्हणायचंय, जे तुमचे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे, त्यांच्यावर मला कडक कारवाई पाहिजे। जर तुमच्या त्याने होत नसेल मी लिगली कोर्टामधून ऍक्शन घेणार आहे। मला विनाकारण माझ्या ओळखीच्या माणसाचे नाहक फोन येतात की किती पैसे घेतले तू। मी कुठल्याही प्रकारचा अर्ज घेतलेला नाहीये, मी कुठल्या प्रकारचा फॉर्म भरलेला नाहीये, मी त्या योजनेचा लाभार्थी देखील नाहीये। काय संबंध त्या तो सिद्धार्थ शिरोळे कोण आहे हा माणूस पण मला माहित नाहीये, तो आमदार आहे हे मला आज कळतंय। काय संबंध, काय माझ्या घरचं पर्सनल गोष्टी तुम्ही तुमच्या पेजवर टाकताय, काय संबंध काय तुमचा? मी याच्यावर लिगल ऍक्शन घेणार आहे साहेब। मला मी आता सर कमिशनर ऑफिसला तक्रार केलेली आहे, कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन मी निवेदन दिलेले आहे। मी पत्नीला नेलं होतं, पत्नीच्या आत्याला पण नेलं होतं। मी रीतसर निवेदन दिलेलं आहे कमिशनर साहेबांना की जे काय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्यावर मला कारवाई पाहिजे, कारण त्यांनी माझे इनलिगल फोटो लावलेले आहेत। माझं नाव अंकुश दिगंबर कावळे। काय सांगाल, तुमचा फोटो एका बॅनरवर पाहायला मिळाल्यानंतर तुम्ही एक तक्रार दाखल केली, तुम्हाला विचारून हा फोटो लावला होता का त्यांनी? आम्हाला विचारून फोटो लावलेला नाही, आणि कुठून आला, कसा आला, ते काढला कसा, तिथं लावला कसा हे पण माहिती नाही। आम्ही अडाणी, आम्हाला शिकता लिहिता येत नाही, ते आमदार कोण आहे हे पण माहिती नाही। ते फोटो तिथं दिसला तेव्हाच आम्हाला वाटलं आमचा फोटो इथं कसा आला, म्हणून आम्हाला टेन्शन आलं। मला शुगर बीपी आहे एकदम, मग असं धक्का बसला आम्हाला। ते आम्ही ते दिलं, हे आम्हाला अर्ज दिला आम्ही, आम्हाला त्याच्यातलं काही भेटलेलं नाही, आम्हाला पण विचारपूस केलेली नाही, काही नाही। तुम्ही गावाकडून इकडे आले? गावाकडून आला म्हणजे हे कळालं, आमच्या जावयाने फोन केला की तुमच्या आजभाजीचे फोटो इथं कसे काय लागले, तर मग आम्हाला धक्का बसला एकदम। आम्हाला माहिती जर नाही तर फोटो लागले कसे, कुठून लागले हे आम्हाला विचारपूस करायचा। ह्याचे काही आम्ही ते फॉर्म भरले नाहीत, रोजगार काय ते बहिणीचे योजनाचे, आणि आम्हाला काही ठाव नाही, माहिती नाही, आम्ही काही घेतलेलं नाही, काही माहिती नाही। आता फक्त आम्हाला ते हे पाहिजे, न्याय पाहिजे। माहिती नाही आम्हाला हे फोटो कसा काढला, केव्हा काढला, काहीच माहिती नाही।